ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, पुणे पत्रकार प्रतिष्ठानाचे संस्थापक, विश्वस्त व कार्यवाह आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर किरण ठाकूर यांचे आज सकाळी वयाच्या 77व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. नर्मदालयाच्या संस्थापक भारतीताई ठाकूर या त्यांच्या भगिनी आहेत. गेल्या आठवडाभरापासून डॉक्टर ठाकूर आजारी होते. थकवा जाणवत असल्याने त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टर ठाकूर यांनी 3 दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केली. त्यांनी पुणे डेली या दैनिकात उपसंपादक म्हणून, तर युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, द इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्व्हर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्सचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. पुणे श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानाच्या स्थापनेत आणि पुणे श्रमिक पत्रकार भवनाच्या इमारतीच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. डॉक्टर ठाकूर यांनी 2001 मध्ये अध्यापनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 2001 ते 2007 या काळात विभागाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आणि नव्या संशोधनांना चालना दिली. डॉक्टर ठाकूर यांनी भारतातील वृत्तपत्रांच्या वेब आवृत्त्या या विषयावर PhD संशोधन केले. अनेक शोध निबंधांबरोबरच न्यूजपेपर इंग्लिश, हँडबुक ऑन प्रिंट जर्नलिझम आदी पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले. विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर डॉक्टर ठाकूर यांनी अहमदाबाद येथे मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड रिसर्च तसेच फ्लेम आणि विश्वकर्मा विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक म्हणून काम पाहिले. भारतीय विद्याभवनाच्या नानासाहेब परुळेकर पत्रकारिता विभागाचे कामही त्यांनी काही काळ केले. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात येणार असल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही. पत्रकारिता विश्वातील या मान्यवर व्यक्तिमत्वास रुतम परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.